मागील अनेक महिन्यांपासून भारतीय कम्युनिस्ट पार्टी पक्षाच्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन सुरू आहे। प्रत्येक महिन्याच्या बुधवारी गुपचूप व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणे बंद करा, तसेच प्रचंड प्रमाणात केलेली वीज दरवाढ रद्द करा व लोड शेडिंग बंद करा या मागण्यांकरिता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सहव्यवस्थापकीय संचालन प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। याबाबत कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी अधिक माहिती दिली। स्मार्ट मीटर लावणं बंद करा। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा लाल बोट्याचा अरे स्मार्ट मीटर नहीं चलेगा, स्मार्ट मीटर नहीं चलेगा। गुपचूप व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणं बंद करा। गुपचूप व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणं बंद करा। गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर काढून द्या। जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून द्या। गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर काढून द्या। गरिबांच्या पोटावर लाथ मारणं बंद करा। मजदुरांच्या पोटावर लाथ मारणं बंद करा। रिक्षावाल्यांच्या पोटावर लाथ मारणं बंद करा। हातगाडीवाल्यांच्या पोटावर लाथ मारणं बंद करा। कामगार शेतकऱ्यांच्या पोटावरती लाथ मारणं बंद करा। गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या। गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या। अदानी अंबानी का घर भरना बंद करो। अदानी अंबानी का घर भरना बंद करो। गरीबों की कमाई पर डाका डालना बंद करो। गरीबों की कमाई पर डाका डालना बंद करो। गुपचूप व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणं बंद करा। गुपचूप व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणं बंद करा। नागरिक बंधू आणि भगिनींनो, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गेल्या वर्षभरापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी महावितरणच्या जुबली पार्क कार्यालयासमोर स्मार्ट मीटरच्या विरोधात आणि वीज दरवाढीच्या विरोधात आम्ही निदर्शनं करीत आहोत। आज फेब्रुवारी महिन्याचा पहिला बुधवार आहे, 4 फेब्रुवारी, आणि त्यामुळे ठरल्याप्रमाणे सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी आम्ही निदर्शनं केलेली आहेत। शहरभरामध्ये आता बऱ्यापैकी जागृती झालेली आहे। आमच्या निदर्शनाचे परिणाम होत आहेत। आम्ही मोजक्या संख्येनं का असेना निदर्शनं सातत्याने करीत आहोत। त्यामुळे लोक जागे व्हायला लागलेले आहेत आणि स्मार्ट मीटरला विरोध करीत आहेत। हे जर स्मार्ट मीटर लागले तर तुमच्या कमाईवर मोठा डाका टाकला जाणार आहे। सध्या आपल्याला 12 किंवा 13 रुपये पर युनिट आपल्याला विजेचा दर लागतो। हे जर स्मार्ट मीटर जर सुरू झाले तर आपल्याला 50 रुपयाच्या खाली एका युनिटला लागणार नाही। 50 रुपयापेक्षा जास्त एका युनिटसाठी द्यावे लागणार आहेत। म्हणून मी या निदर्शनामार्फत सर्व शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10:30 ते 11 वाजेपर्यंत फक्त अर्धा तास द्या। तुमची कमाई वाचेल, सरकारवर दबाव येईल आणि जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते काढायसाठी दबाव टाकून आणि जिथे लागलेले नाही तिथे लावू नका म्हणून दबाव आणून आणि म्हणून या निदर्शनामध्ये आपण सहभागी व्हा। गुपचूप व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणं बंद करा। पहिले लढे थे हम चोरों से, पहिले लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से, ही आमची घोषणा आहे। आणि त्यामुळं पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपण आवर्जून उपस्थित राहावं।